नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। गेल्या काही काळापासून संपूर्ण देश संतप्त आहे। संपूर्ण देशात एकच आवाज आहे, तो म्हणजे आता बदला घेण्याची वेळ आली आहे। काश्मीरमध्ये शहीद जवानांचा आकडा आता 40 वर जाऊन पोहोचलाय। गेल्या 3 दशकातला हा सगळ्यात मोठा आणि भीषण आत्मघातकी हल्ला मानला जातोय। त्यामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झालेत आणि देशभरातून या आत्मघातकी हल्ल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय। नवी दिल्लीत हालचालींना अतिशय वेग आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली। तसंच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी सुद्धा तातडीची बैठक बोलावली आणि या सगळ्या दरम्यान देशभरातून एकच संताप व्यक्त होतोय, एक तीव्र आवाज येतोय, ते म्हणजे आता बदला घेतला पाहिजे, कायमची अद्दल घडवली पाहिजे। कारण पुलवामामध्ये लष्कराचा मोठा ताफा जात होता श्रीनगरच्या दिशेने। ज्या हायवेवरून हा ताफा चालला होता त्या हायवेला अनेक छोट्या छोट्या रस्ते आणि गल्ल्या येऊन मिळतात आणि अशाच एका गल्लीतून अचानक एक गाडी जी स्फोटकांनी भरलेली होती, ही स्कॉर्पिओ गाडी बाहेर आली आणि या स्कॉर्पिओ गाडीचा एलईडीच्या माध्यमातून स्फोट घडवण्यात आला। यामध्ये ज्या बसवर ही गाडी येऊन आदळली त्या बसमधून प्रवास करणारे सीआरपीएफचे जे जवान होते त्या बसच्या अक्षरशः चिंध्या झाल्या। एवढंच करून हे आत्मघातकी अतिरेकी थांबले नाहीत, तर त्यांनी नंतर गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या। आणि आपण साधारण कल्पना करू शकतो की काही 100 किलो स्फोटकांच्या साठ्याचा जेव्हा स्फोट घडवून आणला जातो तेव्हा काय स्थिती झाली असेल या जवानांची। कुठलंही ऑपरेशन सुरू नव्हतं, कुठलीही कारवाई सुरू नव्हती, तर हे जवान सीमेवरून श्रीनगरच्या दिशेने चालले होते। पुलवामा इथल्या हायवेवरून ते आपल्या कॅम्पकडे परतत होते। यातल्या अनेक जवानांच्या बरोबर हत्यारं सुद्धा नव्हती आणि अशा या जवानांच्या बसच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला। आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर ही दृश्य पाहतो। सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला। 40 जवान आतापर्यंत शहीद झाले आहेत आणि हल्ला करणारा हाच तो दहशतवादी आहे तुमच्या टीव्ही स्क्रीनवर, ज्याचा एक व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालाय। जम्मूहून साधारण 60 ते 70 वाहनांचा ताफा हा श्रीनगरच्या दिशेने निघाला होता। पुलवामातला जो हा हायवे आहे हा अतिशय महत्त्वाचा हायवे आहे आणि या हायवेवरून दुपारच्या वेळेस ही वाहनं जात असताना अचानक हल्ला करण्यात आला। एकूण 70 वाहनं होती, ज्यामध्ये 2500 जवान प्रवास करत होते। सहसा इतक्या मोठ्या संख्येने जवान प्रवास करत नाहीत, पण गेले अनेक दिवस जम्मू श्रीनगर हायवे बर्फवृष्टीमुळे पूर्णपणे बंद होता आणि आता महामार्ग उघडला आणि हा महामार्ग बऱ्याच दिवसांनी उघडल्यानंतर आता तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहिलं काही क्षणांपूर्वी तोच दहशतवादी ज्याने हा हल्ला घडवून आणला, जो त्या हल्ल्याचा सूत्रधार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात जवान हे सीमेवरून आपल्या बेस कॅम्पकडे परतत होते। याच्यातले अनेक जवान त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं शस्त्र सुद्धा हातात नव्हतं आणि जी आत्ताच माहिती हाती येते त्यानुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे जवान शहीद झाले त्यात आपल्या सांगलीच्या एका जवानाचा समावेश असल्याचं कळतंय। राहुल कारंडे असं या जवानाचं नाव आहे। सांगलीचे जवान राहुल कारंडे हे पुलवामातला जो दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झालेत। आसिफ मुरसल आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आसिफ, राहुल यांच्याबद्दलची काय माहिती आहे, सविस्तर सांगा। राहुल कारंडे हा काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेला आहे। हा एक आर्मीच्या फॅमिलीतला आहे। त्याचे वडील सुद्धा आर्मीमध्ये होते आणि हा भाऊ, मोठा भाऊ सुद्धा हा आर्मीतच आहे। याला 2 मुली आहेत आणि घरीचा आई 3 परिवार आहे। एकूण एक दुःखद घटना म्हणता येईल। पण शहीद झालेला हा राहुल कारंडे हा सांगली जिल्ह्यातील कवठेमंकाळ तालुक्यातील विठुरायाच्या वाडी इथला आहे। मिलिंद,
आसिफ, ही बातमी त्यांच्या घरापर्यंत पोहोचली आहे? मिलिंद त्यांच्या घरापर्यंत तर पोहोचलेली नाहीये, पण त्यांचे जे मित्र परिवार आहे त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर ते जे फोटो, श्रद्धांजलीचे फोटो आता व्हायरल होत आहेत. एकूणच फक्त त्यांच्या घरापर्यंत ही बातमी पोहोचवलेली नाही आहे, पण त्यांच्या जे काही मित्र परिवार आहे किंवा नातेवाईक आहेत त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवण्यात आलेली आहे. मिलिंद, आसिफ, राहुल कारंडे कधीपासून सैन्यामध्ये सहभागी होते? किती काळापासून ते जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते याबद्दल काही माहिती मिळू शकले? मिलिंद, एकूणच ते गेल्या 6 वर्षापासून हे आर्मीत आहेत, पण ते काश्मीरमध्ये आहे ते अजून त्याची माहिती मिळू शकलेली नाही. पण थोड्या वेळात त्याची डिटेल माहिती मिळेल आणि त्यानंतर आपण आपल्या दर्शकांना पूर्णपणे माहिती देऊ. आसिफ, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. सांगलीचे जवान राहुल कारंडे हे पुलवामात जो दहशतवादी हल्ला झाला त्यात शहीद झाले आहे. गेल्या 6 वर्षांपासून आर्मीमध्ये कार्यरत आहेत राहुल कारंडे, आणि जो आत्मघातकी हल्ला पुलवामामध्ये घडवून आणण्यात आला त्यात राहुल हे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळापूर्वी एक ट्विट केला आहे आणि असं म्हटलंय, जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफचे जे 40 जवान शहीद झालेत त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. तिकडे राजधानी नवी दिल्लीत हालचालींना वेग आलाय, कारण पुलवामामध्ये लष्कराच्या 60 ते 70 गाड्या ज्या बेस कॅम्पकडे परतत होत्या, यातले अनेक सैनिक त्यांच्या हातात कोणत्याही प्रकारची शस्त्र नव्हती. गेल्या काही दिवसांपासून हा पूर्ण हायवे जबरदस्त बर्फवृष्टीमुळे पूर्णपणे बंद होता आणि हा हायवे खुला झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात जवानांची ये जा इथून सुरू झालेली होती आणि त्याच वेळेला या भ्याड दहशतवाद्यांनी अशा प्रकारचा हल्ला केला. शिवाली देशपांडे संरक्षण तज्ञ आपल्यासोबत आहेत. शिवाली, एवढ्या मोठ्या प्रमाणात साधारणपणे दिवसा या रस्त्यावरून वाहतूक होत नाही, सैनिकांची वाहतूक तर होत नाही, रात्री जी काही सैनिकांची डिप्लॉयमेंट ती होत असते. नेमकं असं काय झालं असावं की जेणेकरून सकाळच्या वेळेत भर दिवसा एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिकांची हालचाल या भागातून होती? हे बघा, हे रूटीन कॉन्वॉय असते ही, आणि हा जो हायवे होता हा खूप दिवसापर्यंत बंद होता, कारण आपल्याला माहिती आहे की श्रीनगर आणि जम्मू काश्मीरमध्ये ह्या महिन्यांमध्ये खूप जास्ती बर्फ पडतो, त्याच्यामुळे रस्ते ब्लॉक होतात. आणि हा रस्ता आता उघडला होता आणि त्याच्यामुळे या रस्त्यावरती मूव्हमेंट करणं हे गरजेचं होतं, कारण ही जी सीआरपीएफची जी बटालियन होती, या बटालियनला जम्मूवरून श्रीनगरला जायचं होतं आणि हे तिथे पोहोचणं हे आवश्यक होतं. त्याच्यामुळे ही कॉन्वॉय निघाली होती. कॉन्वॉय निघायच्या आधी आपण खबरदारी घेतलेली होती. एक आरोपी असतं, म्हणजे रोड ओपनिंग पार्टी असते, ती जाते आधी रस्त्यावरती, चेक करते रस्ता सेफ आहे की नाही, इथे कुठे आतंकवादी तर नाही लपलेले आहेत, कुठे काही बॉम्ब तर लावलेले आहेत, आणि त्याच्यानंतर मग ह्या कॉन्वॉयला ग्रीन सिग्नल मिळतो आणि मग नंतर हा कॉन्वॉय सुरू होतो. त्याच्यामुळे हा जो कॉन्वॉय होता हा अशा प्रकारे सुरू झाला. पण हा जो अचानक हमला झालेला आहे ह्याचा अर्थ असा की ही जी गाडी होती आणि हा जो आतंकवादी होता हे कुठेतरी आतमध्ये कुठेतरी एका गल्लीमध्ये काहीतरी लपून किंवा काहीतरी अशा ठिकाणी हा असलेला होता की जेणेकरून हे रोड ओपनिंग पार्टीला हा दिसला नाही, आणि त्याच्यामुळे हा एकदम आला आणि यांनी एका गाडीला ठोस मारली आणि हा मोठा ब्लास्ट झाला. त्याच्यामुळे हे असे मूव्हमेंट्स होणं हे अनयुज्युअल नाही आहे, पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही मूव्हमेंट झाली तर ह्या गोष्टीचं मात्र एक कुतूहल वाटतं. शिवाली, हा जो हायवे आहे हा खूप महत्त्वाचा आहे, हा 2 महत्त्वाच्या भागांना जोडतो आणि त्यामुळे सैन्याच्या दृष्टीने या हायवे हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या हायवेला अनेक छोटे छोटे रस्ते येऊन मिळतात. जे कोणी हे भ्याड लोक आहेत त्यांनी स्थानिक लोकांचा वापर करून या गल्ल्यांमधनं येऊन छुप्या पद्धतीनं हल्ला केला आणि यातले तर अनेक सैनिक हे निहत्ते होते. म्हणजे ते भले बॉर्डरवरनं परत येत असतील, श्रीनगरला जात असतील, पण यातल्या अनेक सैनिकांच्याकडे हातात शस्त्रही नव्हती आणि अशा सैनिकांवर हा हल्ला करण्यात आला. नाही, अगदी खरी गोष्ट आहे. अतिशय भ्याड, अतिशय घाणेरड्या पद्धतीचा हा हल्ला आहे.
हे बघा, आपल्याला हे माहिती करून घ्यायला हवं पहिली गोष्ट तर की आतंकवाद्यांनी जैश ए मोहम्मद हा बेसिकली टेरर आउटफिट जो आहे हा पाकिस्तानचा टेरर आउटफिट आहे. मसूद अझहर ह्याचा हेड आहे आणि हा पाकिस्तानात बसतो. आणि आधी जो जैश ए मोहम्मद कशी ऑपरेट करायची तर पाकिस्तानमध्ये ट्रेंड हे लोक आतंकवादींना ट्रेनिंग द्यायचे आणि मग त्यांना भारतात पाठवायचे आणि ते आतंकवादी भारतामध्ये आतंकवादी हमल्यांना हे लोक हमले करायचे. पण आता जैश ए मोहम्मदनी आपली पद्धत बदलली. हे जैश ए मोहम्मद आता लोकल युवकांना पकडायला लागले आहेत, त्यांची मनं बदलायला लागले आहेत. त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये घेऊन जायचं, तिथे त्यांना त्यांच्या कॅम्प्समध्ये ट्रेनिंग द्यायचं आणि मग त्यांना आपल्या देशामध्ये पाठवायचं परत आणि मग असे हे हल्ले करायचे. हा जो नॅशनल हायवे आहे जम्मूवरून श्रीनगरला जाणारा मला असं वाटतं हा नॅशनल हायवे नंबर 1 असावा. हा जो हायवे आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा हायवे आता बर्फ थांबला तिथे आणि त्याच्यानंतर हा उघडण्यात आला आणि त्याच्यामुळे ह्या रस्त्यावरती खूप रहदारी आहे. आणि ह्या वेळेला भरपूर असे छोटे छोटे रस्ते आहेत जे ह्याला जुळतात. त्याच्यामुळे मी जसं आधी म्हटलं की ही गाडी कुठेतरी एखाद्या गल्लीमध्ये लपलेली असेल आणि ही कॉन्वॉय जेव्हा हा निघाला, कारण काय आहे एक गोष्ट खूप वाखडण्यासारखी किंवा बघण्यासारखी आपल्याला आहे की ह्या गाडीनी फक्त CRPF कॉन्वॉयला टार्गेट केलं. रस्त्याच्या आजूबाजूला जे आपले सिक्युरिटी पर्सनलचे जे बंकर्स असतात किंवा जे हे असतात त्यांना यांनी टार्गेट नाही केलं, त्या सैनिकांना यांनी नाही काय केलं, यांनी फक्त टार्गेट केलं या कॉन्वॉयला. म्हणजे यांना मॅक्सिमम कॅज्युअल्टी हे इन्शुअर करायचं होतं. म्हणजे आपण जो काही हल्ला करूया त्या हल्ल्यानी भारत हा हादरला पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. निश्चित. तुम्ही आमच्यासोबत राहाच. अद्वैत मेहता आपल्यासोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी जोडले गेलेत आणि त्यांच्यासोबत पुणेकर जनता आहे. अर्थातच ही जनता संतप्त आहे. अद्वैत, काय भावना आहेत पुणेकरांच्या? अत्यंत संतप्त भावना आपण थेट जाणून घेऊया. अत्यंत प्लॅन करून हा हल्ला केलेला आहे. 40 आपले सैनिक शहीद झालेले आहेत आणि आत्मघात केला आहे. परत नाव समोर येते मसूद अझहर, जैश ए मोहम्मदचा. ह्या ठिकाणी ह्या हल्ल्याचा पहिल्यांदा मी जाहीर तीव्र निषेध करतो. आणि अमेरिकेने ज्या पद्धतीने लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारलं तसं भारतीय लष्कराला सरकारने आदेश द्यावा आणि तातडीने हफीज अझहर आणि त्याचे जे बगलबच्चे आहेत यांना पाकिस्तानमध्ये जाऊन कंठस्नान घालावं. एवढं करून न थांबता जेवढी दहशतवादी केंद्र पाकिस्तानची भारताच्या हद्दीवरती लागून आहेत ती सर्व केंद्र तातडीने उद्ध्वस्त करावी ही जनतेची भावना आहे. दशकातला मोठा हल्ला म्हटला जातोय हा. मोदींनी म्हटलेलं आहे की बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. आता ते करण्याची वेळ परत एकदा आलेली आहे. कुत्र्याची शेपूट वाकडी जी असते ना ती पाईपमध्ये घालून जर सरळ होत नसेल ना तर ती कुत्र्याची शेपूट तोडली पाहिजे. आणि पाकिस्तानला आता या जगाच्या नकाशावरनं मिटवण्याची वेळ आली की जवळपास कॉन्वॉय जो होता 50-60 याचा त्याला टार्गेट करून हे केलेलं आहे, आत्मघातकी हल्ला केलेला आहे. शेकडो किलो स्फोटक वापरलेले. आता आपल्याला त्या सगळ्यांची बदला घ्यायची वेळ आलेली आहे. त्यांनी आपले 40-50 जवान मारलेले आहेत. तर आता 4-5 लाख अतिरेकी मारायची आपली तयारी हवी आहे आणि ती जरूर हवी आहे. काय भावना आहेत एक नागरिक म्हणून काय सांगा? प्रथमतः मी त्या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतो नमनपूर्वक. आणि ज्या लोकांना जी भाषा कळती त्या भाषेत लष्कराने प्रत्युत्तर एकदम जोरदार द्यायला पाहिजे. आता हा विषय असा आहे की आपण आजतागत हेच बघत आलो आहे. सर्जिकल स्ट्राईकवर आपण बघितली असेल, पण आता ही सर्जिकल स्ट्राईक करण्याची वेळ नाही. ह्यांना हिरोशिमा नागासाकीमध्ये जे प्रकरण केलं होतं तसं प्रकरण यांना करायला पाहिजे. आणि याच्यामध्ये कुठलंही राजकारण एकतर आता आणता कामा नये, पक्ष किंवा हे. काय वाटतं तुम्हाला? आता भारताची भूमी ही अत्यंत पवित्र भूमी आहे. पाकिस्तान कायमच छुप्या पद्धतीने भारतावरती वार करत आलेला आहे. आजचा जो भ्याड हल्ल्याला झाला आहे त्याचा या ठिकाणी PMT कामगार संघ इंटकचा अध्यक्ष म्हणून 11,000 कामगारांच्या वतीनं आम्ही निषेध करतो. आज 40 सैनिक आमचे शहीद झालेत तर त्यांचे 40,000 सैनिक मारले पाहिजे अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि केंद्रामध्ये असणारं सरकार या बाबतीत निश्चितपणे निर्णय घेईल आणि त्याच्यावरती कारवाई करेल. बैठका सुरू झालेल्या आहेत, संकेत पण दिलेले आहेत की बलिदान व्यर्थ होऊ देणार नाही. सांगलीचा आपला जवान राहुल करांडे तोही शहीद झाल्याचं कळतंय. या ठिकाणी झालेल्या शहीद जवानांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु या ठिकाणी आज जो काय यांनी जी काय घटना भ्याड हल्ला झालेला आहे
या बॅड हल्ल्याचं प्रत्युत्तर मात्र जोरदार या सरकारने दिलं पाहिजे आणि एक ठोस भूमिका घेऊन पाकिस्तान नष्ट झालं पाहिजे. या प्रकारची अत्यंत तीव्र आणि संतापजनक भावना आहेत मिलिंद. सगळ्यांचं म्हणणं तेच आहे की केवळ एक सर्जिकल स्ट्राईक करून आता भागणार नाही आहे. जी भाषा कळते आपल्या शत्रू राष्ट्राला पाकिस्तानला तीच दिली पाहिजे आणि लोकांना विश्वास आहे नरेंद्र मोदी यांनी जे सांगितलं आहे की वीरांचं बलिदान जाऊ देणार नाही. आणि असं जो मजूर असत आहे त्याने आपल्याला माहिती आहे हा अतिरेकी आपल्या मुळावरती उठलेला आहे तोच आहे परत आणि त्यामुळं त्याला जसं लादेनला जाऊन अमेरिकेत अशा पद्धतीनं अजर मसूदला संपवा अशा शब्दामध्ये या सगळ्या अद्वैत, या सगळ्यांच्या भावना आपल्याला या घोषणांमधनं तीव्रतेने जाणवतात की काय पद्धतीच्या भावना देशवासियांच्या आणि पुणेकरांच्या आहेत. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत होते आणि आता जी माहिती येते त्यानुसार शहीदांचा आकडा आता 42 वर जाऊन पोहोचलाय. CRPFच्या जवानांचं एक मोठं प्लॅटून, एक बटालियन हे श्रीनगरच्या दिशेनं येत होती आणि पुलवामात यांच्यावर जो दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आला त्यातल्या शहीद जवानांची संख्या आता 42 झाली आहे. तर NIAची टीम उद्या पुलवामात जाणारे आणि घटनास्थळावर जाऊन पाहणी करणारे ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. NIAची टीम दिल्लीहून रवाना झाली आणि ही टीम उद्याला थेट पुलवामात पोहोचेल आणि घटनास्थळाची जाऊन बारकाईनं पाहणी करेल. घटनास्थळावरून जाऊन पाहणी करणं आणि प्रत्यक्ष घटना कशी घडली याचा अभ्यास करणं, कारण या सगळ्या गोष्टी आता थेट राष्ट्रीय नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणार आणि पाकिस्तानला या संदर्भातले पुरावे सादर करणं हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचं काम असेल. त्यामुळे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीची टीम ही रातोरात दिल्लीहून रवाना झाली आहे जी उद्याला सकाळी पुलवामात दाखल होईल. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय अधिक माहिती आहे? खास करून जर बघितलं NIAची टीम उद्या सकाळी तिथे पोहोचणार आहे. त्यानंतर आतापर्यंत शहीद जवानांची संख्या जी आहे ती वाढतच आहे. प्रथमतः 15 जवानांची संख्या आली, त्यानंतर आता वाढून ती 40च्या पार गेलेली आहे आणि अजूनही ज्या पद्धतीनं गंभीर जखमी जे जवान आहेत त्यांची शुश्रूषा सुरू आहे आणि घटनास्थळावरती NIAची टीम जाऊन उद्या संपूर्ण पाहणी करणार आहे. याशिवाय राजकीय वर्तमानात बघितलं तर बैठकांचे सत्र अजूनही सुरू आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने याचं उत्तर कसं द्यायचं या संदर्भात आता PMO मध्येही बैठक सुरू आहे. सोबतच जर बघितलं CRPFच्या वॉर रूम मध्ये ही बैठक सुरू झालेली आहे. या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमी अत्यंत महत्वाचं आहे की आता या सर्व याच्यातून बघितलं जात आहे की आतापर्यंतच्या इतिहासात ही सगळ्यात मोठी घटना मानली जाते की जम्मू काश्मीरच्या इतिहासामध्ये ज्यावेळेस CRPFचा हा वरती मोठा हल्ला यापूर्वी BSFच्या वरती झाला होता, पण त्यावेळेस जी कॅज्युअलिटीची संख्या किंवा शहीदांची संख्या जी आहे ती एवढी नव्हती. आणि सोबतच यामध्ये अजून एक माहिती मिळालेली आहे की महाराष्ट्रातील एक जवान यात सहभागी असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे. मिलिंद. प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण TV स्क्रीनवर 2 दृश्य पाहतो. डाव्या बाजूला ते प्रत्यक्ष घटना घडली ते ठिकाण आहे, तर उजव्या बाजूला तुम्ही पाहताय की या राष्ट्रीय महामार्गावरून पुन्हा एकदा वाहतूक सुरू करण्यात आले. सैन्याच्या गाड्या प्रामुख्याने या महामार्गावरून रात्री जाताना तुम्हाला दिसत आहेत. जागोजागी जवान तैनात आहेत. NIAची टीम उद्याला घटनास्थळी जाते. तसंच दिल्लीत सुद्धा उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बैठकांचं सत्र जोरात सुरू झालं. याच बातमीवर कायम राहणार आहोत. काश्मीरच्या पुलवामामध्ये भारताच्या CRPFच्या जवानांचं जे पथक निघालं होतं श्रीनगरच्या दिशेने त्यावर भ्याड आत्मघातकी हल्ला करण्यात आला आणि त्यातल्या शहीद झालेल्या जवानांचा आकडा आता 42 वर पोहोचलाय. 42 जवान एका ट्रकमधून प्रवास करत होते आणि यावरतीच आत्मघातकी हल्ला करण्यात आला. गेल्या 3 दशकातला सगळ्यात मोठा आणि भीषण आत्मघातकी हल्ला म्हणून या हल्ल्याकडे पाहिलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवरून सांगितलंय की या जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही.
या हल्ल्यात भारतानं आतापर्यंत आपले 42 सुपुत्र गमावले आहेत, मात्र या सगळ्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असं पंतप्रधानांनी म्हटलंय। या सगळ्यात महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातली एक बातमी येते, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे। महाराष्ट्रातली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी ती राजकीय क्षेत्रातली, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात एक बैठक सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ज्यांनी आत्ताच टीव्ही लावलाय त्यांच्याकरता ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्रातली राजकीय वर्तुळातली, ती म्हणजे आज दुपारपासून काँग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांचा सिलसिला सुरू होता, तर आता मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक सुरू झाल्याचं कळतंय। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सागर, काय माहिती आहे या बैठकीबद्दल? मिलिंद, एका साईडला आघाडीची चर्चा अंतिम टप्प्यात येत असताना युतीबाबत मात्र संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात चर्चा सुरू होती की नेमकं काय होणार। विशेष म्हणजे आता थेट राज्याचे मुख्यमंत्री जे सर्वेसर्वा भाजपाचे आहेत देवेंद्र फडणवीस हे काही क्षणात पोहोचलेले आहेत मातोश्रीला, आणि मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याशी थेट युतीशी चर्चा करतायत। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार भाजपाचे इतर काही नेते देखील असतील, शिवसेनेचे देखील काही नेते असतील या बैठकीला सांगितलं जातं, पण मुख्यतः उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात एक बैठक होणार आहे की त्याच्यामध्ये थेट शिवसेनेची युती कशा कोणत्या मुद्द्यावर करायची याचा ड्राफ्ट केला जाणार आहे, त्याची माहिती दिली जाईल। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये थेट मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरू होती आणि आज त्यावर शिक्कामोर्तब होतोय। युतीबाबत भाजपा 2 पावले पुढे जाताना दिसत आहे आणि थेट चर्चेसाठी आता मातोश्री मुख्यमंत्र्यांनी गाठलेली आहे। याच्यात थेट जागा वाटपाच्या संदर्भातली चर्चा सुरू आहे, काही विशिष्ट प्रस्ताव घेऊन मुख्यमंत्री गेलेत, काही माहिती मिळते? मिलिंद, वास्तविकतेत हे 2च नेत्यांमधले हे संवाद आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये अत्यंत गोपनीय पद्धतीने चर्चा झालेली समजते। विशेष म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्री मातोश्रीवर जात आहेत त्यावेळेस कोणत्या ना कोणत्या तरी कॉन्क्रीट चर्चा या दोन्ही नेत्यांमध्ये झाल्याचं समजतंय, आणि ते म्हणजे एकतर राज्याची म्हणजे जी काही स्थिती आहे त्याच्यामध्ये लोकसभेची जागा, मागील वेळेसचा फॉर्म्युला, यावेळेस जर जागा द्यायच्या असतील तर कोणत्या, याची बहुतेक सर्व जी चर्चा आहे ती यापूर्वी संपूर्ण झालेली आहे। आणि काही मुद्दे जे शिवसेनेच्या मनात आहेत कदाचित वेगवेगळ्या माध्यमांतून ते प्रसारमाध्यमांसमोर मांडले गेलेले आहेत, पण त्याबाबत 1 to 1 थेट समोर संवाद करणं, आणि विशेष म्हणजे जी काही माहिती मिळते त्यानुसार कदाचित याबाबत थेट दिल्लीशी श्रेष्ठीशी भाजपाचे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मुख्यमंत्री संवाद करतून कम्युनिकेशन करतील, दोघांमध्ये संवाद होईल अशी जी माहिती मिळते। बरं सागर, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। या बैठकीवर लक्ष ठेवून राहा, आम्ही वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू। बदला अशा पद्धतीने घेतला पाहिजे की पाकिस्तानला कायमची अद्दल घडेल, अशा प्रकारची तीव्र भावना संपूर्ण देशभरातून देशवासी व्यक्त करतात। कारण गेल्या 3 ते 4 दशकातील सगळ्यात मोठा आत्मघातकी हल्ला आपल्या CRPFच्या जवानांवर पाकिस्ताननं फुटीरतावाद्यांच्या माध्यमातून घडवून आणलाय। दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना जबरदस्त वेग आलेला आहे। संरक्षण तज्ञ शिवाली देशपांडे आपल्यासोबत आहेत। शिवाली, कशा पद्धतीने याला उत्तर दिलं गेलं पाहिजे? जी तातडीची रणनीती असू शकते आपल्या यंत्रणांची ती काय असू शकते? हे बघा, उत्तर दिलं पाहिजे हे अगदी निश्चित आहे, पण मागचं आपल्याकडे उदाहरण आहे, उरीच्या नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला होता आणि तो सर्जिकल स्ट्राईक आपण 6-7 दिवसांनी केला होता। त्याच्यामुळे पाकिस्तान आता तयार असेल आहे। आपण जर इमिजिएट ॲक्शन केली तर मग मला असं वाटतं की कदाचित पाकिस्तान हा तयार राहील आहे। त्याच्यामुळे आपण ही जी कारवाई करायची
ही थोडीशी अवकाशानंतर करायची. सध्या जी कारवाई करायची ती म्हणजे अगदी इमिजिएट कारवाई ही अलगाववादी जे आहेत सेपरेटिस्ट यांना पकडायचं, यांना जेलमध्ये बंद करायचं, यांची सिक्युरिटी बंद करायची पूर्ण, आणि जेलमध्ये काश्मीरमध्ये नाही ठेवायचं, भारताभरती बाकीच्या जेलमध्ये यांना ठेवायचं, म्हणजे यांना अक्कल येईल. कारण जो लोकल सपोर्ट मिळतो आतंकवाद्यांना तो हे अलगाववादी सपोर्ट देतात आतंकवाद्यांना, आणि ज्या सपोर्टने हे आतंकवादी हे असे हमले करतात. दुसरी गोष्ट आपण इमिजिएटली करायची ती अशी की पूर्ण जगभरामध्ये हे डिक्लेअर करायला युनायटेड नेशन्सना आणि USA हे डिक्लेअर करायला ह्यांना आपण सांगायचं की तुम्ही डिक्लेअर करा पाकिस्तान हा एक आतंकी राष्ट्र आहे, आणि सँक्शन्स ताबडतोब इम्पोज करायला हवे. आपण जी कारवाई करायची लष्करी कारवाई ती करायची म्हणजे अशी की आपण पाकिस्तानमध्ये ह्यांचे जे कमांडर्स आहेत, ह्यांचे जे हँडलर्स आहेत, ह्यांचे जे चीफ आहेत त्यांना मारायचं, पाकिस्तानाच्या आत घुसून त्यांना मारायचं. आपण ही कारवाई झाली पाहिजे. पण ही कशी झाली पाहिजे याला खूप प्लॅनिंग लागेल आहे, आणि ह्याला खूप गोष्टी लागतील आहेत, यंत्रणा लागेल आहे. ह्या गोष्टी आपण खूप विचारपूर्वक करायला हव्या. पण पाकिस्तानला धडा शिकवणं हे अतिशय गरजेचं आहे, कारण पाकिस्तान आता हाताबाहेर चाललेलं आहे. असे हमले करून जिथे आपले एवढे सगळे जवान शहीद झालेले आहेत, प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, पण अश्रूंबरोबर एक राग पण आहे की आपण पाकिस्तानला एक धडा शिकवायला हवा, आणि इतका जबरदस्त धडा शिकवायला हवा की पाकिस्तान परत कधी डोकं वर करून आपल्याकडे बघायची हिंमत नाही करणार. निश्चितपणे शिवाली, ज्या भावना तुमच्या आहेत त्याच भावना संपूर्ण देशवासियांच्या आहेत. कदाचित तुमच्या भाषेत त्यांना बोलता येणार नाही, पण त्यांच्या भावना अशा आहेत की आता कायमचाच धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे पाकिस्तानला. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे काही गोष्टी फार हुशारीनं केल्या पाहिजेत. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा एकटं पाडलं पाहिजे. त्यातही अनेक गोष्टी या निश्चितपणे पुढच्या काही काळात होतील अशी आपण अपेक्षा करूयात. तुर्तास शिवाली, तुम्ही हे सविस्तरपणे विश्लेषण केलं. जमिनीवरची परिस्थिती काय आहे ती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना विस्तृतपणे सांगितलीत, याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. जम्मू काश्मीरमध्ये CRPFच्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध देशभरातून व्यक्त होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून जी प्रतिक्रिया दिली आहे त्यात असं म्हटलंय, CRPFच्या जवानांवर झालेला हल्ला निषेधार्हच आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो. आपल्या शूर जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण देश उभा आहे. पुलवामामध्ये झालेल्या या हल्ल्याबद्दल मी गृहराज्यमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी बोललो आहे. तर अरुण जेटली यांनीही ट्विट केलंय, पुलवामामध्ये CRPFच्या जवानांवरचा हल्ला हे भ्याड आणि निषेधार्ह कृत्य आहे. शहीद जवानांना हा देश सलाम करतो. शहीदांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सर्वजण खंबीरपणे उभे आहोत. जखमींनी लवकर बरं व्हावं अशी आम्ही प्रार्थना करतो असं म्हटलंय अरुण जेटली यांनी. त्यांच्या हीन कृत्यासाठी दहशतवाद्यांना कधीही न विसरण्याजोगा धडा शिकवला जाईल असं म्हटलंय अरुण जेटली यांनी. तर काही वेळापूर्वी काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात. जैसे आपको मालूम है, ये कार्यक्रम राजनीतिक चर्चा के लिए रखा गया था, लेकिन पुलवामा में जो आतंकवादी हमला हुआ है जिसमें हमारे जवान शहीद हुए हैं, इसकी वजह से हम ये अनुचित समझते हैं कि हम अभी राजनीतिक चर्चा करें. मैं आप सबसे आग्रह करूंगी और रामलाल राही जी से, अवतार सिंह भडाना जी से जो हमारी पार्टी में आज शामिल होने के लिए यहाँ आए हैं, आप सबसे आग्रह करूंगी कि 2 मिनट की श्रद्धांजलि हम ऑब्जर्व करें शहीद जवानों के लिए. और मैं उनके परिवारों को कहना चाहती हूँ कि इस दुखद घड़ी में एक एक देशवासी आपके साथ है. हम सबको बहुत दुख हुआ है. आप हौसला बनाए रखें. आपके साथ कंधे से कंधे मिलाकर हम खड़े हैं. बहुत बहुत धन्यवाद. एवढं बोलून प्रियांका गांधी यांनी सगळ्यांना आवाहन केलं. 2 मिनिटं मौन पाळण्यात आलं आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद तिथेच संपवण्यात आली. आपण ही दृश्य पाहतोय, ही काही वेळापूर्वीची दृश्य आहेत.
ही ती दृश्य आहेत. हा तोच हायवे आहे पुलवामातला, ज्या हायवेवरून आज संध्याकाळी CRPFच्या जवानांची तुकडी जात असताना त्यांच्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते, पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. या आत्मघाती हल्ल्याने संपूर्ण देशात एक शोककळा पसरलेली आहे. आणि जैशे मोहम्मद नावाच्या आतंकी संघटनेने याची जबाबदारी घेतलेली आहे. जे कोणी काही गुन्हेगार आहेत त्यांना सोडलं जाणार नाही. आमच्या शहीदांचे शहीद झाले ते वाया जाऊ देणार नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा इथून बॉर्डरवरून तैनात झालेले CRPFचे जवान साधारण सुमारे 70 गाड्यांमधून श्रीनगरच्या दिशेनं कूच करत होते. यातले बहुसंख्य जवान, त्यांच्या हातात हत्यारं नव्हती, त्यांनी कोणावर हत्यार उगारलेलं नव्हतं. आणि अचानकपणे या हायवेवरून परतत असताना, या सगळ्या गाड्यांचा काफिला परतत असताना एका गाडीच्या माध्यमातून ज्यात स्फोटकं भरण्यात आली होती, या CRPFच्या जवानांवर हल्ला करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण देश असं म्हणतोय की आता या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे. पाहूयात दिल्लीतल्या हालचाली कशा पद्धतीने होत आहेत ते. मात्र इकडे महाराष्ट्रातली एक राजकीय वर्तुळातली आणखीन एक मोठी बातमी आपल्या हाती येते, ती म्हणजे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी महाराष्ट्रातले भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपला विदर्भातला वाशिमचा दौरा अर्धवट सोडून तातडीनं मुंबईच्या दिशेनं परतले. आणि ही त्याची दृश्य आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्याची. मुख्यमंत्र्यांच्या सोबत भाजपचे काही वरिष्ठ नेते असल्याची चर्चा आहे. आपण त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. मात्र पुढचे काही तास हे महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना महाराष्ट्रातली राजकीय गणितं नेमकी कशी घातली जात आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या काही काळापासून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत काही नेत्यांच्या आक्रमक विधानामुळे काहीसं तणावाचं वातावरण होतं. कोणीही नमतं घ्यायला तयार नव्हतं, कोणीही पुढाकार घ्यायला तयार नव्हतं. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन पोहोचलेले आहेत. आणि या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. स्वाभाविकपणे यात युतीच्या संदर्भात आणि राज्यातल्या जागा वाटपांच्या संदर्भात अंतिम चर्चा होईल. पाहूयात पुढच्या काही तासात मुख्यमंत्री इथून बाहेर पडल्यानंतर काय बातमी बाहेर येते ते. या बातमीवर आपलं लक्ष असणारा एक छोटासा ब्रेक घेऊयात. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी अर्थात पुलवामा इथे CRPFच्या श्रीनगरकडे परतणाऱ्या जवानांच्या काफिल्यावर हल्ला करण्यात आला आणि आत्तापर्यंत 42 जवान या भ्याड हल्ल्यात शहीद झालेत. ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची एक प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येते.
ये बहुत ही बुरी बात है कि हमारे इतने सारे जवान इसमें मार्टर हो गए हैं, लेकिन देखने वाली बात यह है कि ये कॉन्वॉय था जिसमें 2500 लोग ट्रैवल कर रहे थे, 70 से 80 इसमें गाड़ियाँ चल रही थी। कश्मीर वैली के अंदर इस प्रकार से प्रवास करने के लिए सिर्फ एक या दो ही रास्ते होते हैं, तो इसलिए ये कॉन्वॉय किस रास्ते से जाने वाला है ये सबको पता होता है। कॉन्वॉय की लंबाई किलोमीटर्स के अंदर होती है, सबको पता है कि ये कॉन्वॉय यहाँ से जा रहा है। और इस केस में एक गाड़ी के अंदर 200 किलो से ज़्यादा एक्सप्लोजिव रखे गए, जिस गाड़ी ने आके सीआरपीएफ बस के साथ टक्कर मारी है, जिसमें एक्सप्लोजन हुआ है और जिसमें हमारे काफ़ी सारे सोल्जर्स जो है वो मार्टर्ड हुए हैं। तो इस प्रकार से जो सुसाइड अटैक होते हैं, इस प्रकार उसके खिलाफ डिफेंस कोई बहुत होता नहीं है। ज़्यादा से ज़्यादा अगर हमें कोई अच्छी खबर मिलती है कि आपके ऊपर हमला होने वाला है तो हम थोड़ी सी केयर ले सकते हैं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सुद्धा संताप व्यक्त केला। इस घटना की जितनी निंदा की जाए, पूरे देशवासियों को इसकी निंदा करनी चाहिए, पूरी कश्मीर घाटी के और जम्मू कश्मीर के लोगों को इस घटना की निंदा करनी चाहिए। ये बहुत ही अफसोसनाक बात है कि इस तरह की घटना उन नौजवानों के साथ हो जो अपने घर बार छोड़कर, अपने परिवार छोड़कर देश की सेवा के लिए कश्मीर में आते हैं और आतंकवाद को ख़त्म करने के लिए आते हैं। और ऐसे आतंकवादियों की जितनी निंदा की जाए वो कम है। संपूर्ण देशभरातून तीव्र संताप आणि शोक व्यक्त करण्यात येतोय। एका डोळ्यात अश्रू आहेत, आपले 42 सुपुत्र शहीद झाल्याचे, मात्र दुसऱ्या डोळ्यात तीव्र संताप आणि आग आहे की पाकिस्तानचा आता बदला घेण्याची वेळ आली। या सगळ्यात ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रिया उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी अर्थातच लोकसभा निवडणुकांच्या जागा वाटपाच्या दृष्टीने अंतिम बोलणी सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत आणखीन काही नेते असल्याची चर्चा आहे, मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही। मात्र पुढच्या काही तासात, कदाचित पुढच्या काही मिनिटात महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान शिवसेना भाजपची युती होणार किंवा नाही, आणि जी युती कदाचित होणार असेल तर काय जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल याबद्दलचा अंतिम आकडा पुढच्या काही काळात आपल्या समोर येऊ शकतो। वेळापूर्वीची जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी कलानगर इथल्या मातोश्रिया त्यांच्या निवासस्थानी पोहोचले, त्यावेळची ही दृश्य। साधारणपणे 15 मिनिटं झालेत मुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचून। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, काय माहिती आहे या बैठकीबद्दल आणखीन? मिलिंदजी, बरोबर 20 मिनिटांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर भाजपचे ज्येष्ठ मंत्री आणि नेते चंद्रकांतदादा पाटील हे एका विशेष कॉन्वॉयने मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत। त्यांची आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। शिवसेनेकडून या बैठकीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि इतर काही पदाधिकारी ते देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच दुपारी आपण जी महत्त्वाची बातमी दाखवली ती म्हणजे शिवसेनेकडून एक अल्टिमेटम जाहीर करण्यात आलेला आहे। पुढच्या 48 तासामध्ये भाजपकडून जर का ठोस निर्णय आला नाही युती संदर्भात तर शिवसेना त्यांच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका जो आहे तो पुढच्या येत्या काही दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू करणार आहे। त्यामुळे शिवसेनेकडून जो अल्टिमेटम मिळाला होता तो एक गांभीर्याने घेतलेला दिसतोय भाजपकडून, आणि त्याचमुळे भाजपचे जे राज्यातले सर्वोच्च नेते ते थेट मातोश्रीवरती आज दाखल झालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेने जी अट आणि शर्त ठेवलेली आहे, शिवसेनेच्या अटी शर्तींवरतीच ही युती होणार असं शिवसेनेने आधीच स्पष्ट केलेलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जर का एक जागा वाढून मिळत असेल तर त्याचबरोबर विधानसभेच्या जागांचं वाटप देखील या लोकसभा निवडणुकीपूर्वीच करून घ्यावं ही शिवसेनेची प्रमुख मागणी आहे। निश्चितपणे उदय, म्हणजे आपण अपेक्षा करूयात की पुढच्या काही मिनिटांमध्ये, पुढच्या काही काळात, अगदी मिनिटात नाही पण पुढच्या काही काळात साधारण एक अर्ध्या पाऊण तासात ही बैठक संपेल आणि यात
महाराष्ट्रातल्या युतीचा फॉर्म्युला नेमका काय आहे ते या बैठकीनंतर कदाचित आपल्याला कळू शकेल. उदय दिव्या, या बैठकीकडे लक्ष ठेवून राहा, यातली ताजी माहिती आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. दरम्यान देशभरातली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे पुलवामा इथं झालेल्या CRPFच्या जवानांवरच्या हल्ल्याची आणि तीव्र शब्दातला संताप देशभरातून व्यक्त होतोय. देशवासियांची एकच भावना आहे, आता बदला घ्या.